आम्ही वर्षातून एकदा तर देवदर्शन करतो. म्हणजे तुळजापूर, येरमाळ, अक्कलकोट तर गेल्या वर्षीपासून करायला लागलो, पण करतोच. मम्मीला मम्मीची परडीची भेट पण द्यायची असते. मग सकाळी लवकरच निघालो, कारण की लांबचा प्रवास गाठायचा होता आम्हाला. त्याच्यामुळे मग सर्वात आधी आम्ही तुळजापूर केलं. आम्ही दरवर्षी आधी बाळ करतो, त्याच्यानंतर तुळजापूर, मग येरमाळ. ह्या वर्षी आम्हाला अक्कलकोट पण गाठायचं होतं. गेल्या वर्षीपासूनच आम्ही अक्कलकोट करतो, पण अक्कलकोट करायचं होतं म्हणून आम्ही आधी तुळजापूर केलं. मग तुळजापूरवरून अक्कलकोटला गेलो. मग तुळजापूरचं दर्शन वगैरे केलं. खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी होती. मग तुळजापूरचं दर्शन वगैरे झालं. मग अक्कलकोटला निघालो. अक्कलकोटला जाता जाता बापरे एवढा टाईम गेला, खूप टाईम गेला, कारण की धाराशिवहून सोलापूरवरून अक्कलकोट खूप लांब होतं. मग पोचलो, मग दर्शन वगैरे केले. तिथे पण खूप गर्दी होती, पण तिथे कसं पुरुषांची आणि महिलांची रांग वेगवेगळी म्हणून फटाफट म्हणजे असं तिथे असं टेकवत नाहीत, पण असं एकदम ढकलतात. मग तिथे तरी दर्शन झालं आमचं 10 मिनटात, तर काय दर्शन झालं. मग तिकडेच फोटो वगैरे काढले. मग मम्मीने तिकडे स्वामींचा जप वगैरे केला. मग तिकडेच थांबलो आम्ही, कारण की लय वेळ आम्ही गाडीत बसून हे झालेलं. मग आम्ही गेलो. तिथे महाप्रसाद पण होता. मग आम्ही लाईनीत गेलो. लाईनीत पण आम्हाला वाटलं फटाफट होईन, पण काय झालं नाही. आम्ही 11:10 अक्षरशः लाईनीत थांबलेलो. ते 12:45 वाजता आमचं नंबर आला. मग आम्ही तिकडे जेवण केलं. आतमध्ये पण एवढं छान होतं ना, तिकडे पण पुरुषांचं आणि महिलांचं वेगवेगळं होतं. एवढं छान वाटलं. आणि आम्ही लय जण लाईनीत उभारलेलो, पण सगळे कंटाळून एक आणि कारण की घरातून पण आम्ही डब्बा वगैरे नेलेलाच. मग सगळे कंटाळून निघून गेले एक. शेवटपर्यंत आम्ही तिघीच टिकलो, मी, मम्मी आणि मामी. मग ज्यांच्या नशिबात असतं त्यांच्या नशिबात भेटणारच. मग मग आम्ही पोचलो बाळाच्या खंडोबाला. तिकडे भर ऊन झालं ना, लय ऊन झालं बापरे, खूप ऊन झालं. एवढे पाय पळत होते बापरे, अक्षरशः ना असं वाटत होतं आगीत उभारलोय, आगीत. एवढं पाय पळत होते माझेच नाही, सगळ्यांचेच पळत होते. मग तिकडे पोचलो. मग आम्ही म्हणलं ऊन उतरल्याशिवाय तर आपण काय खाली उतरायचंच नाही. पण ती असं वाटत होतं नाही निघून जावं, कारण की तिथून पण येरमाळा पण 2-2.5 तासावरती होता वाटतं, आय थिंक. मग तिकडे पण मस्त जागरण गोंधळ वगैरे, पाय वगैरे पडलो. आणि एक मला त्या पोराचा लय राग आला बारक्या. तर आम्ही बघतोय, गर्दी तर नव्हती. म्हणजे एक जणांना ना सगळ्यांना फोटो वगैरे त्यांनी पर्सनली फोटो वगैरे काढून दिले. आणि जसेच मी आतमध्ये गेले त्याने बघितलं माझ्या हातात फोन म्हणजे कॅमेरा चालू होता. मला लगेच बोललो हां अलाउड नाही, म्हणजे नाही फोटो व्हिडिओ काढण्याचं चालत नाही. मी म्हणलं आत्ता तर ते लोक फोटो वगैरे काढत होते, त्यांना कसं काढून दिलं. तिथे त्याच्यासोबत चला माझं तू आणि मी झालंच. मग काय बोललाच नाही त्याला. बरोबर मी असे भांडण्यासारखं बोलले. मग त्यानंतर काय नाही, मग आम्ही फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले. मग तिकडे आम्ही आतमध्ये जात होतो. ते लोक आम्हाला विचारत होते तुम्ही कोणचे गावचे वगैरे, असं तसं. मग आम्ही दर्शन वगैरे केलं. मग मस्त तिकडं हे कोणाचं तरी जागरण गोंधळ होतं, म्हणजे जास्त मोठं नव्हतं, थोडंसंच होतं. मग ते बघत आम्ही तिथे लय उशीर थांबलो. म्हटलं ऊन उतरल्यावरतीच खाली जाऊया, कारण की गाडीत बसून आणि उन्हाचे झाड लागत होता, उलट्यासारखं वगैरे होत होतं. मग नंतरला तिथेच लय वेळ थांबलो. मग त्याच्यानंतर होतं आरती पण होती, आम्हाला पण आरती पण भेटली. एवढं छान वाटलं. इथे पण आम्हाला आरती भेटली आणि येरमाळ्याला पण आरती भेटली. मी पुढे सांगलं नसतं मला कसं काय झालं. मग तिथे आम्ही खाली उतरलो थोडंसं. मग काळी मैना वगैरे खाल्लं, ज्यूस वगैरे पिलो थोडंसं, उसाचं रस वगैरे पिलो. आणि तिथेच माझ्या मम्मीची चप्पल विसरली. तिने चप्पल काय तिने घेतली नाही, काढलेली जाताना. आणि आम्ही सगळ्यांनी चप्पल घातली. तिला असं वाटलं तिने पण चप्पल घातली. तरी पण तिला लक्षात. जेव्हा आम्ही रात्री जेव्हा घरी आलो, मग सगळे उतरलो, सगळ्यांची चप्पला वगैरे काढत होतो, तेव्हा तिला आठवलं की बाबा चप्पल तिची राहिलीच. मग नशीब ते तरी आठवलं की कुठे चप्पल राहिली तिची. तिथेच राहिली, म्हणजे खंडोबा मंदिराच्या इथेच चप्पल राहिली. मग त्याच्यानंतर आम्ही गेलो येरमाळ्याला निघालो. तिथून जवळ आम्हाला
2.5 तास लागले असतील. आम्ही निघालो बरोबर 4 वाजता. आम्ही तिकडे पोचलो 6:30 वाजता पोचलो असेल, 6:30 वाजता तिकडे पोचलो. मी व्हॉइस रेकॉर्ड करून का टाकते, कारण की बरोबर आवाजच येत नाही म्हणून मी व्हॉइस रेकॉर्ड करून टाकते. बरोबर म्हणजे आवाजच गेला तिकडे, काहीतरी भलताच वेगळाच आवाज असा खर 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 येतोय. मग येरमाळ्याला पोचलो. हे आहे ना येरडाईला सगळे असे दोरा घेतात, ज्यांनी काय बोललं असेल ना, मग दोरा घेतात. मला तिकडंच एकदम बरं वाटलं. ऊन नाही काय नाही, शांत थंड हवा सुटलेली, खूप छान वाटलं तिथे. मग आम्ही वरती चढलो वगैरे. मग तिकडे पण आम्हाला असं वाटलं लय उशीर लाईन थांबवून ठेवलेली, लय वेळ लाईन थांबवून ठेवलेली. असं वाटलं की नाही आरती चालू आहे, पण आरती काय झाली नव्हती. मग आमचं दर्शन गेलो आम्ही. जस्ट आईच्या गाभाऱ्यातून असं बाहेर पडलो, मग आरती चालू झाली. आम्हाला तिथे पण आरती भेटली, एवढं छान वाटलं. मग एक जणाचं काहीतरी नवस होता वाटतं की गुडघ्यावर चढून ती व्यक्ती येत होती. बापरे, असं त्याचं हे झालेलं ना, एवढं बघून अंगावरती आमच्या तर काटाच आला. खूप छान वाटलं. त्याच्यानंतर मी काहीच शूट नाही केलं. डायरेक्ट घरी येऊन फ्रेश वगैरे होऊन झोपून गेलो. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला माझा पहिला मोठा व्लॉग कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. बाय.